सकाळ सगळ्यांचं मनापासून स्वागत। आत्ताच मी भाज्या घेऊन आलेली आहे बघा। ह्या भाज्या आणलेल्या आहेत आमच्या माळव्यातून। ह्या भाज्या आणलेल्या आहेत दोडका, वांगी आणि टोमॅटो आहेत। तर आता मी वांग्याची भाजी बनवायला लागली आहे। मसाला वांग बनवण्यासाठी मी ह्या लाल मिरच्या पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत आणि हा मसाला काढलेला आहे। ह्याच्यामध्ये कांदा आहे, ओला नारळ आहे, हा गरम मसाला काढला आहे। त्याच्यामध्ये ही दालचिनी आहे, धोंडफूल आहे आणि ह्या लवंग आहेत आणि मिरा आहे हे, आणि ह्याच्यामध्ये हे आल्याचा तुकडा आहे, कोथिंबीर आहे आणि लसूण आहे। आता मी हा जो मसाला काढलेला आहे तो भाजून घेते आणि त्यानंतर मग वांग्याची भाजी टाकते। आता हा ओला नारळ मी भाजून घ्यायला लागली आहे। कांदा आणि खोबऱ्यामध्ये मी हे बघा हे एक मुठभर शेंगदाणे टाकायला लागली आहे। थोडेसे शेंगदाणे भाजून घेते। मिरच्या मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत, आता त्याही टाकते ह्याच्यामध्ये। ह्या कोथिंबीरीच्या जाड काड्या, गरम मसाला आहे हा आणि लसूण। हे आता सगळ्यांची पेस्ट बनवून घेते। हे बघा तेल चांगलं कडकडलंय आणि आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायला लागली आहे। त्यानंतर ही थोडीशी हळद, आणि हे मीठ हे ह्या मसाल्यामध्ये टाकते। वांग्याची भाजी मी आता शिजायला घातलेली आहे आणि ती छोट्या गॅसवर ठेवलेली आहे आणि मी आता बाजरीच्या भाकरी बनवायला लागली आहे। खरं म्हणजे चपात्या बनवलेल्या आहेत पण त्या मुलांना लागतात, मुलगा खातो चपाती आणि तो काय भाकरी खात नाही। भाकरी खरं म्हणजे मलाच आवडती आणि मी आता तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवायला लागली आहे। वांग्याच्या भाजीबरोबर बाजरीच्या भाकरी मला तर खूप आवडतात, त्याच्यामुळं मी आता बाजरीच्या भाकरी बनवायला लागली आहे। थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात आणि आता संक्रांती जवळ आलेली आहे। संक्रांतीला तर आपण तीळ लावून भाकरी बनवतच असतो, पण आम्ही इतर वेळेसही जेव्हा मी भाकरी बनवते बाजरीची तेव्हा मी त्याला तीळ लावत असते।
हे बघा, अशी छान अशी वांग्याची भाजी झालेली आहे आणि तीळ लावून ह्या बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. हे बघा, मस्त तीळ लावून भाकरी बनवलेल्या आहेत आणि इथं मिरचीचा खरडा केलेला आहे.